किमान कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडा बरा जावो ह्याच आशेनं उठून पहिल्यांदा सगळं काम आवरून घेतलं आणि नारायणीला एक अंड बॉईल करून दिलं. ते डॉक्टरनं सांगितलं नाही, आमच्याच मनानं आम्ही दिले, कारण एवढा मार लागलाय ना त्याच्यासाठी आम्ही ते अंड तिला आता रोज 2-3 दिवस देणार आहे बॉईल करून. आणि ना मला खरवीज काय म्हणतात तेच केलं होतं मी आज. माझ्या चुलत सासूला विचारलं होतं कसं करायचं आहे, कारण मी ह्याच्या आधी केला नव्हता, पहिल्यांदाच ट्राय केला होता. त्याच्यात काय इकडं गरा घालतात वाटतं, मग त्यांना विचारून तसाच केला होता, पण पूर्ण असा काय वेगळाच झाला होता. तो खरवस सारखा दिसतच नव्हता, पण टेस्टला एकदम भारी झाला होता. मग काय सगळं काम आवरत होते तोपर्यंत मला परत फोन आला, कारण माझं जे काल काम राहिलं होतं बँकेचं ते करायला जायचं होतं मला परत. आणि एवढं मुळावर आलं होतं ना मला जायचं, अजिबातच जावं वाटत नव्हतं, पण काय जावंच लागलं. तिकडून आल्यानंतर मग डायरेक्ट मी झोपले आणि डायरेक्ट 5-6 वाजताच उठले. उठल्यावर पहिल्यांदा चहा करून घेतला आणि लगेच जेवणाची तयारी करायला घेतली, कारण जाताना ना मी फक्त भात आणि आमटी केली होती आणि आता मला करायची होती भाकरी आणि भाजी. मग काय झटक्यात आवरायचं म्हणून मी सुरू केलं होतं जेवण बनवाय, पण त्याच्यात सम्राट आला. तो म्हणला नाही मम्मी मी पण तुला मदत करणार भाकरी करायला. पटकन सगळं आवरून त्याला पहिल्यांदा जेवायला घातलं आणि ना त्याची छाती शेकून घेतली, छाती पोट ओव्याची पोटली करून, कारण त्याला पण 2-3 दिवस झालं सर्दी खोकला आहे. नंतर मग त्याला आल्याचा रस करून पाजला आणि त्याला आधी समजलं होतं की हे कडू आहे, म्हणून तो लांब पळत होता.